वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.3 स्टार्ट केला होता, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. फर्स्ट क्वेश्चन आपण त्यातला पाहिलेला आहे. नाउ लेट्स कंटिन्यू क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3. बघा, क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट. y इक्वल्स 1 plus 1 upon x bracket raised to x. 1 plus 1 upon x ब्रॅकेट रेस टू x. पुन्हा एखादं फंक्शन रेस टू व्हेरिएबल असा फॉर्म आहे. मग रेस टू व्हेरिएबल जर हा प्युअर जर कॉन्स्टंट असताना प्युअर कॉन्स्टंट तर a रेस टू x चा फॉर्म म्हणला असता, पण यात देखील व्हेरिएबल आहे. त्यामुळे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचा फॉर्म आहे, त्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन both sides. Log y equals log of 1 plus 1 upon x bracket raised to x. Log of m raised to n log m ते पुढे येतात. Log y equals x log of 1 plus 1 upon x. Now differentiating with respect to x. dy dx of log y equals dy dx of x into log of 1 plus 1 upon x. तुम्हाला काल हे 2-3 वेळा सांगितले की डेरिव्हेटिव्ह ऑफ log y पाठ करून टाका. 1 upon y dy by dx. log y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log y 1 upon y dy by dx. x into पुढची टर्म आहे प्रोडक्ट टूल. फर्स्ट into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट is equal to LHS as it is. x into derivative of log something 1 upon something into या something चा डेरिव्हेटिव्ह. आता बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square. minus 1 upon x square. ठीक है. प्लस log of 1 plus 1 by x as it is into derivative of x म्हणजे 1. आता इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ह्याच्यामध्ये याचं डिनॉमिनेटर वर घेतलाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग हे 1 upon y dy by dx as it is LHS मध्ये 1 upon y dy by dx. हे x into मला सांगायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय, x plus 1 आणि अपॉन x. हे की x plus 1 ह्याला जे अपॉन x आहेत ना हे न्यूमरेटर मध्ये द्यायचे into minus 1 upon x square as it is. प्लस पुढची जी टर्म आहे की log of 1 plus 1 by x as it is. न्यूमरेटर मध्ये x आणि खालचे x स्क्वेअर कॅन्सल झाले, ते x into x स्क्वेअर होते. So 1 upon y dy by dx equals minus 1 upon x plus 1 plus log of 1 plus 1 upon x. आता हा y ट्रान्सफर करायचा. So dy by dx equals y into bracket minus 1 upon x plus 1 plus log of, आणि आता y जो काय तो शेवटी पुन्हा रिप्लेस करायचा. सो फायनल आन्सर dy by dx equals y च्या जागी काय येणार बघा 1 plus 1 upon x raised to x into bracket हा सगळा पार्ट ऍज इट इज. तुम्ही हवं तर हे दोघं मागे पुढे करू शकता, म्हणजे
लॉग ऑफ 1 प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 हे असेल तुमचं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल्स 2x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू x. हा क्वेश्चन फारच सोपा आहे त्यामध्ये बघा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचा फॉर्म आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन both sides. So log y equals log of 2x plus 5 raised to x. x पुढे आणायचं. log y equals x into log of 2x plus 5. Now differentiating with respect to x, dy dx of log y equals dy dx of x into log of 5x plus 5. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. आता हे पाठ व्हायला पाहिजे. इथं मात्र प्रोडक्ट रूल, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log of 2x plus 5 plus second into derivative of first log of 2x plus 5 into dy dx of x equals x into derivative of log something. हे कव्हर करा. वेगळं काय आहे की समथिंग म्हणायचं. derivative of log something 1 upon something into या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे twice x चा डेरिव्हेटिव्ह सांगा 2 into ब्रॅकेट 1 म्हणजेच 2 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. हे असं डायरेक्ट जमलं पाहिजे. प्लस log of 2x plus 5 as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1. नेक्स्ट स्टेप 1 upon y dy by dx equals न्यूमरेटर मध्ये 2x upon ह्याचं मल्टिप्लिकेशन 2x upon 2x plus 5 plus log of 2x plus 5. त्यातला y ट्रान्सफर करायचा. therefore dy by dx equals y into bracket 2x upon 2x plus 5 plus log of 2x plus 5 as it is. आता y जो आहे तो ह्याला रिप्लेस करायचा. dy by dx equals y is replaced by 2x plus 5 raised to x into bracket 2x upon 2x plus 5 plus log of 2x plus 5. Okay. Next question, y equals cube root of 3x minus 1 upon 2x plus 3 into bracket 5 minus x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्यात आधी मी तुम्हाला यातला जो लॉगरिथमचा पार्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर मी हे जो पार्ट दाखवतो तो व्यवस्थित बघून घ्या. समजा log of a upon b into c असा जर पार्ट आला, log of a upon b into c, सगळ्यात पहिले तुम्ही काय बघा माहिती का, log of x upon y असा त्याला बघा. त्यानंतर log of x upon y म्हणजे फॉर्म्युला ऍक्च्युअली log of a upon b तुमच्याकडे बघितलं बघा फॉर्म्युला किंवा काल लिहून दिले असतील. log of a upon b म्हणजे log a minus log b. मग हे झाले log a minus log of bc. हे b into c आहे ना bc. मग log a as it is मायनस साइन, हा हे महत्त्वाचं आहे. log of bc म्हणजे log of मल्टिप्लिकेशन एडिशन ऑफ log b प्लस log c आणि हे मायनस साइन आत दिल्यानंतर log a मायनस log b मायनस log c हे लक्षात ठेवा. बघा log a मायनस log b मायनस log c. तरी मल्टिप्लिकेशन जरी असलं तरी साइन मायनस का आलं तुम्हाला कळलं का बघा. हे साइन ऍक्च्युअली प्लसच साइन आहे पण मायनस साइन आत गेल्यावर चेंजेस झाले. हा पार्ट व्यवस्थित समजला असेल तर इथे लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा मी क्यूब रूट कसं लिहितो बघा. क्यूब रूट
3x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus x sub bracket square raised to 1/3 म्हणजे क्यूब रूट raised to 1/3. आता इथं नेहमीप्रमाणे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, कारण व्हेरियस फंक्शन्स प्रोडक्ट कोशंट स्क्वेअर क्यूब रूट असा असेल की लॉग घ्यावा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, so log y equals log of हे सगळं ब्रॅकेट 3x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus x sub bracket square raised to 1/3. आता log of m raised to n log m, so log y equals 1/3 log of 3x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus x bracket square. now तिकडे बघ, log of a upon bc म्हणजे log a minus log b minus log c. तेव्हा a b आणि c इथे आहेत का ते, so log y equals 1/3 log a minus log b minus log c. आता यात देखील log of m raised to n log m ते पुढे येतात. आता हा पार्ट आपण तिथे लिहून काढणार, पण इथे खाली आधी कंटिन्यू करतो. log y equals 1/3 into bracket log of 3x minus 1 minus log of 2x plus 3 minus 2 log of 5 minus x. Now differentiating with respect to x. Differentiating with respect to x. Okay, इथे लक्ष द्या. dy dx of log y 1/3 कोएफिशिएंट है. dy dx of log of 3x minus 1 minus dy dx of log of 2x plus 3 minus 2 coefficient dy dx of log of 5 minus x. नेहमीप्रमाणे log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx 1/3 as it is. आता लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1 upon something into या something चा डेरिव्हेटिव्ह. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि x चा 1 असतो आणि कॉन्स्टंट चा 0 असतो मायनस 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1 upon something. आणि आता नीट लक्ष द्या, इथं नेहमी चुकतात मुलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1 upon something into या something चा डेरिव्हेटिव्ह. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 ते -1 बऱ्याचदा मुलं लिहायला विसरतात. So 1 upon y dy by dx as it is. 1 upon y dy by dx as it is 1/3 into bracket. हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पहिले करून घेऊया. 3 upon 3x minus 1 minus 2 upon 2x plus 3 minus into minus plus 2 upon 5 minus x. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण y ट्रान्सफर करायचं आहे.
सो dy by dx इक्वल्स y इंटू 1/3 आणि पुढचं ब्रॅकेट सगळं ॲज इट इज 3/3x minus 1 minus 2/2x plus 3 plus 2/5 minus x. आता हा 1/3 इथंच ठेवला तरी चालतो, आत मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालतं 1/3. समजा आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, पहिल्यांदा y आहे तसे ठेवलेत मी, y आहे तसे आणि 1/3 न मल्टिप्लाय. आता 1/3 ने याला मल्टिप्लाय केलं की हा 3 कॅन्सल होईल, फक्त 1/3x minus 1 राहील. 1/3 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 2/3 इंटू ब्रॅकेट हे राहतील 2x plus 3 प्लस पुन्हा 1/3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2/3 इंटू ब्रॅकेट 5 minus x. आणि मग लास्ट स्टेप मध्ये हा जो y आहे तो y एवढ्या मोठ्या टर्म ने तुम्हाला रिप्लेस करायचा, क्यूब रूट ऑफ जे काय असेल ते आणि बाकी ब्रॅकेट ॲज इट इज. या प्रकारे तुम्ही y शेवटी रिप्लेस करून घ्या. ओके, हॅलो, मगाशी कदाचित हा पार्ट तुम्हाला लिहिताना दिसला गेला नसेल, तो त्या कॅमेऱ्यात मधनं तो वरती झाला, त्यामुळे 2 मिनिटं मी पुन्हा थांबतोय. हे आहे तसं, फक्त एकदा ही स्टेप कदाचित तुम्हाला पाहायला मिळाली नसेल, त्यामुळे जरा प्लीज बघून घेऊया. Okay. Okay. Now question number 3. First question. Function असा आहे y equals log x raised to x plus x raised to log x. आता हा जो टाइप आहे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये जर असे इझिली नॉट डिफरन्शिएबल फंक्शन जर आले तर त्याला काय करायचं असतं. आता मला सांगा की समजा एखादी टर्म y प्लस a प्लस b किंवा u प्लस v अशी जर टर्म असेल आणि आपण दोन्ही साईडला जर लॉग घेतले तर लॉग ऑफ a प्लस b करता कुठलाही फॉर्म्युला नाही, म्हणजे लॉग ऑफ a प्लस b ला काहीही करता येत नाही तुम्हाला, किंवा लॉग ऑफ a मायनस b ला देखील काही नाही. हा, लॉग ऑफ a इंटू b असेल ना तर लॉग a प्लस लॉग b, किंवा लॉग ऑफ a डिवायडेड बाय b असेल तर लॉग a मायनस लॉग b. थोडक्यात काय तर लॉग ऑफ ऍडिशन, लॉग ऑफ सबट्रॅक्शन याला काहीही फॉर्म्युला नाही. मग याला करायचं काय तर ऐका, याला 11वीचे थेअरी क्वेश्चन्स यावे लागतात. तुम्हाला थेअरी क्वेश्चन मध्ये मी पहिल्यांदा y इक्वल्स u प्लस v चा थेअरी क्वेश्चन लिहून दिलेला, एकदा वही उघडा काढा. y इक्वल्स u प्लस v where u and v are differentiable functions of x, then show that dy by dx equals du by dx plus dv by dx. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि असं म्हणलं होतं खाली दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्हज. ओके, मग आता या टर्मला एकाला u म्हणायचं, एका टर्मला v म्हणायचं. ठीक आहे, पहिल्यांदा आपण अझम्पशन करून घेऊया. लेट बघा log x रेज टू x या टर्मला आपण काय म्हणूया u, अँड x रेज टू log x या टर्मला आपण काय म्हणूया v असं अझ्युम करूया. एका टर्मला त्यातल्या x म्हणूया, u म्हणूया, दुसऱ्या टर्मला आपण v म्हणू. देअरफॉर तुमचा प्रॉब्लेम काय झाला सांगा, y इक्वल्स u प्लस v असं झालं, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग dy by dx इक्वल्स du by dx प्लस dv by dx. हे झालं इक्वेशन 1. आपल्याला dy by dx पाहिजे, मग या दोन गोष्टी मला सेपरेट मिळवून घ्यायला पाहिजेत. मग du by dx करता या u कडे बघा, कन्सिडर सांगा u इक्वल्स काय फंक्शन आहे सांगा ते log x रेज टू x. आता हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट घेता येईल का, फंक्शन रेज टू फंक्शन आहे, व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबल आहे, लॉग घ्यावा लागतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Therefore log u equals log of सांगा हे log x
रेस टू एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू एक्स, यातला हा एक्स पुढे येणार आहे, लॉग यू इक्वल्स एक्स पुढे आणला इंटू लॉग ऑफ काय झालं सांगा, लॉग एक्स आहे. नाउ डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy dx of log u equals dy dx of x into log of log x. आता जसा log y चा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचा की नाही, log y चा 1/y dy by dx, तसा log u चा डेरिव्हेटिव्ह 1/u du by dx. इकडे प्रोडक्ट रूल, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log of log x प्लस सेकंड log of log x इंटू dy dx ऑफ फर्स्ट म्हणजे x. So 1/u du by dx as it is x into हा सांगा derivative of log something 1/something into something चा log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x plus log of log x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1. हा x याच्याशी कॅन्सल झाला, आता मी u ट्रान्सफर करणार आहे. सो du by dx इक्वल्स u into bracket 1/log x plus log of log x. आता u रिप्लेस करायचं, सो du by dx इक्वल्स हा सांगा u काय होता, log x रेस टू x होता, log x raised to x into bracket 1/log x plus log of log x. हे काय मिळालं सांगा तुम्हाला, du by dx मिळालं, त्याला इक्वेशन 2 देऊन ठेवायचं, याला काय करायचं, इक्वेशन 2. ठीक आहे. आता आपण v कडे बघूया, आपण या पार्ट कडे. कन्सिडर म्हणजे आता du by dx तुम्हाला मिळालं बघा, हे बघा ही टर्म मिळाली du by. आता मला dv by dx पाहिजे, मग कन्सिडर v इक्वल्स x रेस टू log x अशी टर्म आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, मी जर आता थोडं शॉर्ट मध्ये लिहिणार आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. सो log v इक्वल्स हा यातले log x पुढे येतील, किंवा मी आता लिहितो वाटलं तर ठीक आहे, log of x रेस टू log x. ठीक आहे. आता यातले log x पुढे येतील, म्हणजे log v इक्वल्स log x हे पुढे आलेले इंटू अजून एक log x आहे बघा तिथे, हे log x पुढे आणले आणि हे log x आहेत असे. आता याच्या पुढची स्टेप महत्त्वाची, therefore log v इक्वल्स हे बघा log x इंटू log x दोनदा आलं ना, म्हणजे log x चा काय झाला सांगा, हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. log x चा काय झाला, ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपण पुढे कंटिन्यू करायचं. मी इथून करणार आहे, इथून या पार्ट मधून कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. बरं सगळ्यात इथं खाली आधी डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायचं, मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग व्ही इक्वल्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह जसा लॉग वाय चा घेता की नाही तसाच लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1/v dv by dx इक्वल्स
हे कव्हर करा. समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू समथिंग म्हणजे काय कव्हर केलं होतं तर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता मी v तिकडे नेणार आहे. सो dv बाय dx इक्वल्स v ट्रान्सफर केला. v ट्रान्सफर इथं काय राहिलं सांगा 2 log x अपॉन x शिल्लक राहिले. आता v रिप्लेस करायचा. इथं बघायचं v म्हणजे काय आहे तर x रेस टू log x आहे. सो dv बाय dx इक्वल्स x रेस टू log x हा v रिप्लेस केला आणि ब्रॅकेट मध्ये 2 log x अपॉन x ॲज इट इज. ह्याला द्यायचं इक्वेशन 3. ह्याला द्यायचं इक्वेशन 3. आता पुढं फ्रॉम बघा तुम्हाला विचारलंय dy बाय dx विचारलंय. du बाय dx इथं मिळवलंय तुम्ही. dv बाय dx इथं मिळवलंय तुम्ही. मग इथं खाली फ्रॉम 1 2 3 जर मी वेगळं पेन मुद्दामून शेड वापरतोय. फ्रॉम 1 2 3 फ्रॉम 1 2 3 फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 dy बाय dx इक्वल्स काय सांगा du बाय dx. हे इथं बघा du बाय dx काय सांगा log x रेस टू x इंटू ब्रॅकेट 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. हे काय रिप्लेस झालं du बाय dx प्लस पुढे dv बाय dx आहे. इथं बघा प्लस सांगा हे काय x रेस टू log x इंटू ब्रॅकेट 2 log x अपॉन x 2 log x अपॉन x हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन y इक्वल्स x रेस टू x प्लस a रेस टू x. हा मात्र त्या मानानं खूप सोपा आहे. त्याचं कारण a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह तुला डायरेक्ट येतो त्यामुळे तो सोपा आहे. ठीक आहे बघा लेट या टर्मला आपण u म्हणूया. लेट u इक्वल्स x रेस टू x अँड या टर्मला v म्हणूया. v इक्वल्स a रेस टू x. तुमचा प्रॉब्लेम कसा झाला y इक्वल्स u प्लस v. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx इक्वल्स u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे du बाय dx. v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dv बाय dx. हे झालं इक्वेशन 1. तर या दोन गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत. त्यासाठी एक एक फंक्शन बघा. कन्सिडर u इक्वल्स x रेस टू x. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे. लॉग घेतला पाहिजे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. सो log u इक्वल्स log ऑफ x रेस टू x. त्यातले x पुढे येतात. सो log u इक्वल्स x इंटू log x डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of log u equals d by dx of x log x. आता log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx. log u चा डेरिव्हेटिव्ह इकडे मात्र प्रोडक्ट होईल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा झाला प्रोडक्ट रूल. सो 1 upon u du by dx as it is x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. log x into x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता मी हा u पण ट्रान्सफर करणार आहे. du by dx इक्वल्स u into ब्रॅकेट इथला x x कॅन्सल झाला 1 प्लस log x as it is. आणि आता u म्हणजे काय तर u म्हणजे x रेस टू x. सो du by dx इक्वल्स x रेस टू x ब्रॅकेट मध्ये
1 प्लस लॉग एक्स, ह्याला द्यायचं इक्वेशन 2 द्यायचं. आता नेक्स्ट टर्म लिहायची, कन्सिडर v इक्वल्स a रेस टू x. आता बघा इथं कॉन्स्टंट रेस टू x आहे, हे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नाही आहे. इथं लॉग घेत बसायचं नाही, इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dv बाय dx इक्वल्स d by dx of a raised to x. Therefore, dv by dx equals derivative of a raised to x, a raised to x log a. हा झाला तुमचा तिसरा डेरिव्हेटिव्ह. आता फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 असं म्हणायचं. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 and 3 सांगा dy by dx equals पहिल्यांदा du by dx कुठे आहे बघा, इथे आहे बघा du by dx x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x प्लस आता पुढे dv by dx ते इथे आहे बघा a रेस टू x log a, हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, y equals 10 raised to x raised to x. इधर क्वेश्चन चेक करते हैं. y equals 10 raised to x raised to x plus 10 raised to x raised to 10 plus 10 raised to 10 raised to x. तीन टर्म्स आहेत त्यामध्ये, याला u म्हणून, त्याला v आणि याला w असं म्हणूया आपण. ठीक आहे, लेट सांग u म्हणजे कोण, 10 raised to x raised to x. v म्हणजे कोण, सेकंड टर्म 10 raised to x raised to 10 and w म्हणजे कोण, 10 raised to x. और तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसताना कसं असेल, y equals u plus v plus w. Differentiating with respect to x, dy by dx equals du by dx plus dv by dx plus dw by dx, इक्वेशन 1. आता एक एक टर्म घ्यायला सुरू कर. लेट u equals 10 raised to x raised to x. ठीक है, मग taking log on both sides, log u equals log of 10 raised to x raised to x. आता यातले हे जे x raised to x आहेत की नाही, हे आपण पुढे आणूया. म्हणजे log u equals x raised to x into log 10. पुन्हा x raised to x चा डेरिव्हेटिव्हला प्रॉब्लेम आहे, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log of log u equals log of, हे जे काय असेल ते x raised to x into log 10. आता हे log of log u as it is equals log of ab म्हणजे log a plus log b, log a plus log b, b म्हणजे log 10. आता हा x पुढे येईल, इथे लिहितोय मी. सो log of log u equals x log x, हे पुढे आणलेत, प्लस log of log 10. आता डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d by dx of log u equals d by dx of x log x plus
डी बाय डी एक्स ऑफ log 10. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग हे सगळं कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log u चा डेरिव्हेटिव्ह. मग log u चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? 1 अपॉन u du बाय dx इक्वल्स. आता इकडे प्रोडक्ट रूल, फर्स्ट इंटू डी बाय dx ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डी बाय dx ऑफ फर्स्ट प्लस, आता नीट लक्ष द्या, log ऑफ log 10 ह्यात कुठेही व्हेरिएबल नाही, x y z w कुठेही नाहीये, त्यामुळे कॉन्स्टंट आहे log ऑफ log 10 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. इकडचं मल्टिप्लिकेशन 1 अपॉन u log u du बाय dx इक्वल्स, इकडे बघा x इंटू 1 अपॉन x, कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x इंटू त्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिलं तरी चालतं. आता x x काय होणार आहे ते कॅन्सल आणि मी u log u ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे du बाय dx इक्वल्स हा u log u मी ट्रान्सफर केलं की u log u आणि काय राहिलं ब्रॅकेट मध्ये तर 1 प्लस log x शिल्लक राहील. therefore du by dx इक्वल्स u, बघा बरं u काय आहे 10 raised to x raised to x 10 raised to x raised to x into log u इधर log u x raised to x log 10 x raised to x log 10 into ब्रॅकेट हे तुमचे पुढचे 1 प्लस log x येते as it is. दिस इज इक्वेशन 2. व्यवस्थित बघून घ्या इक्वेशन 2, कारण आता मला बोर्ड रब करावं लागणार आहे. हे बघा, यातलं फक्त मी काय मिळवलं सांगा, हे इक्वेशन 2 du बाय dx ही आपण टर्म मिळवली. यानंतर मला dv बाय dx मिळवायचं आहे, मग dw बाय dx मिळवायचं आहे आणि त्या तिन्ही टर्म्स म्हणजे ही टर्म आणि त्यानंतरच्या दोन या इथं तुम्हाला दोन काय करायच्या रिप्लेस करायचे. ओके Okay, now continue. V equals, consider V equals 10 raised to x raised to 10, taking log on both sides. So log V equals log of 10 raised to x raised to 10, log of m raised to n log n हे पुढे. So log V equals x raised to 10 इंटू log 10. आता काय डेरिव्हेटिव्ह घ्यायला प्रॉब्लेम नाही तुम्हाला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx ऑफ log v इक्वल्स, आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेताना log 10 हा कोइफिशियंट आहे, इंटू आहे म्हणून कोइफिशियंट, ते प्लस मायनस साइन असतं ना तर कॉन्स्टंट म्हटलं असतं. तर हा कोइफिशियंट आहे log 10, तो आउटसाइड डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय dx ऑफ कोण आहे सांगा ते x रेस टू 10, व्हेरिएबल मध्ये x रेस टू 10. ही स्टेप नीट लक्ष द्या. log 10 ने त्याला मल्टिप्लाय केलं तेव्हा तो कोइफिशियंट आहे. इथं जर का प्लस किंवा मायनस साइन असतं तर log 10 हा प्युअर कॉन्स्टंट असता, त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0. पण हा मात्र आता कोइफिशियंट आहे. ठीक आहे, मग log v चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v dv बाय dx इक्वल्स log 10 कोइफिशियंट as it is into derivative of x raised to n into x raised to n minus 1. So x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 into x raised to 9. आता v ट्रान्सफर होणार आहे, पण मी आधी ही टर्म आधी लिहितो. dv by dx इक्वल्स v into ब्रॅकेट एक मागे पुढे कसंही चालतं 10x raised to 9 into log 10. आता v रिप्लेस करायचा. v म्हणजे काय होतं बघा, v म्हणजे 10 raised to x raised to 10. So dv by dx equals 10 into x raised to 10 into bracket, हे मागे पुढे कसंही चालतात, into bracket 10 into x raised to 9 into log 10. याला इक्वेशन 3 द्यायचं.
म्हणजे आता तुम्ही यातली सेकंड टर्म मिळवलीत dv by dx. ओके ओके, नाउ कंटिन्यू. w equals, consider w equals 10 raised to 10 raised to x, taking log on both sides. So log of w equals log of 10 raised to 10 raised to x. log of m raised to n हे पुढे येते, म्हणजे log w equals 10 raised to x into log 10. Now differentiating with respect to x, d by dx of log w equals, पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना इंटू log 10 जे तो कोइफिशियंट आहे, तो log 10 कोइफिशियंट बाहेर घ्यायचा इंटू डी बाय डी एक्स ऑफ, हा काय टर्म राहील सांगा, 10 रेज टू एक्स. जसं आपण log y चा डेरिव्हेटिव्ह घेतो तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ log w 1 upon w into dw by dx equals log 10 कोइफिशियंट डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a raised to x log a, म्हणजे a raised to x log 10. log 10 दोनदा आले, log 10 चा स्क्वेअर घेऊ शकता तुम्ही. सो dw by dx equals w ट्रान्सफर होणार आहे इंटू, हा हे काय सांगा, हे a raised to x आणि log 10 दोनदा आहेत ना, म्हणजे log 10 चा काय झाला सांगा, ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आता w रिप्लेस करायचा आहे, w म्हणजे इथं बघा. सो dw by dx equals 10 raised to ओके, w म्हणजे 10 raised to x इंटू ब्रॅकेट हे a raised to x log 10 चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. हे झालं आपलं इक्वेशन 4. आता माझ्याकडे पहिले इक्वेशन्स म्हणजे 2 आणि 3 माझ्याकडे नाही आहेत, पण तुम्ही वहीत लिहून घेतली असतील. तेव्हा फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 and 4, फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 and 4 dy by dx इक्वल्स, याच्या जागी इक्वेशन 2 रिप्लेस करायचं, ह्याच्या जागी इक्वेशन 3 रिप्लेस करायचं आणि याच्या जागी हे इक्वेशन 4 रिप्लेस करायचं. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, प्रॅक्टिसचा भाग आहे हा, भरपूर वेळा तोच एक्सरसाइज पुन्हा पुन्हा सोडवून ठेवा. वेळच्या वेळी सगळे प्रॉब्लेम्स वहीमध्ये लिहून ठेवा. ओके.